नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेझिस्टन्सच्या कलर कोडिंग बद्दल शिकणार आहोत. मग आता बघा, रेझिस्टन्स असतो तर रेझिस्टन्सवरती वेगवेगळ्या कलरचे बँड दिलेले असतात. ते बँड नेमके कशासाठी दिलेले असतात, तर त्या रेझिस्टन्सची ते व्हॅल्यू दाखवतात. पण मग मला सांगा, आपण रेझिस्टन्सवरती डायरेक्ट व्हॅल्यू का प्रिंट करत नाही? तसेच जे बँड आपण दिलेले, ज्या कलर दिलेले, त्या कलरसाठी नेमका एक्झॅक्ट कोणता नंबर वापरायचा याबद्दलचं डिस्कशन आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसंच तो बँड लक्षात ठेवण्यासाठी शॉर्ट ट्रिक काय आहे, कशा पद्धतीनं तो बँड लक्षात ठेवला पाहिजे, हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ फक्त आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर कोणत्याही इलेक्ट्रिकलच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो किंवा 11-12 असो किंवा जिथं जिथं रेझिस्टन्सच्या कलर कोडिंग वरती तुम्हाला टॉपिक असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, सर्वात आधी मी या सेम की या स्लाइड वरती मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण आधी काय करू, आपण आपल्या भाषेमध्ये नेमकं कलर कोडिंग कशी लक्षात राहू द्यायची किंवा काय असतं हे मी तुम्हाला आधी सांगतो. बघा, रेझिस्टन्स, सर्वात आधी आपण रेझिस्टन्स वापरत असतो. कोणत्याही करंटला लिमिट करण्यासाठी आपण रेझिस्टन्स वापरतो. मग रेझिस्टन्स जर तुम्ही बघितले असतील तर नॉर्मली बघा, असा रेझिस्टन्स असतो. त्या रेझिस्टन्स वरती हे जे दोन काय असतात, लीड असतात, आणि या रेझिस्टन्स वरती नाही का असे कलरचे बँड दिलेले आहेत. बघा, असे तुम्ही जर बँड बघितले, असे नाही का कलरचे बँड आहेत, आणि हे असे भरपूर लांब, म्हणजे असे काय असतात, कलरचे बँड असतात. मग या कलरचे वेगवेगळे रेड कलर, व्हायोलेट कलर, ग्रीन कलर, येलो कलर, ब्ल्यू कलर, असे वेगवेगळ्या प्रकारचे रेझिस्टन्स वरती काय असतात, बँड देतात. तर हा बँड देण्यामागचं पहिली गोष्ट कारण काय असतं, कारण की आपण काय करतो, याच्यावरून याची काय व्हॅल्यू ठरत असते. काय ठरते याची? रेझिस्टन्सची व्हॅल्यू ओळखण्यासाठी आपण हे बँड वापरतो. मग आपण हे बँडच का वापरतो, का बरं याच्यावरती व्हॅल्यू प्रिंट करत नाही? कारण की एवढ्या छोट्या रेझिस्टन्सवरती अशा व्हॅल्यू प्रिंट करणं काय असते, जे व्हॅल्यू असते ती प्रिंट करणं पॉसिबल नसतं. किंवा प्रिंट जरी केली तरी मग मास प्रोडक्शनच्या वेळेस आपण जास्त नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये जर का रेझिस्टन्स तयार करायचं ठरवलं, तर त्या प्रत्येक याच्यावरती प्रिंट करणं सोपं नसतं, किंवा तो प्रिंट केला तरी रेझिस्टन्स छोटा असल्यामुळे तो दिसणार नाही. मग याच्यासाठी काय करत असतो, या रेझिस्टन्सवरती आपण काय करत असतो, कलर कोडिंग करत असतो. मग आता या कलर कोडिंग मध्ये नाही का, प्रत्येक कलरचा काही ना काही काय माहितीये का, त्या कलरचं नाव आणि त्या कलर समोर काहीतरी व्हॅल्यू आहे. मग जसं मी सांगतो तुम्हाला, आधी आपण काय करू, कलर लिहून घेतो. की सर्वात पहिले बघा, एक असतं BROY, बघा, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येल्लो, हा ग्रीन, व्हायोलेट, ग्रे, व्हाईट. आता बघा, हे नाही का, हे कलर असतात आणि या कलरचा हा सिक्वेन्स आहे. मग हा सिक्वेन्स आहे, त्याला नाही का प्रत्येक कलरसाठी एक नाही का स्पेसिफिक नंबर दिलेला आहे. जसा ब्लॅक साठी 0 पासून सुरू करायचं, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, आणि हा लास्ट वाला आहे 9, कारण आपण 0 ऑलरेडी वरती दिलेला आहे. तर हा नाही का, या सिक्वेन्स तुम्हाला या कलरला लक्षात ठेवावं लागतं. जसं ब्लॅक कलरचा 0 आहे, रेड कलरचा 2 आहे, ग्रीन कलरचा 5 आहे, किंवा व्हाईट कलरचा 9 आहे. तर मग हा सिक्वेन्स नाही का लक्षात राहू देणं खूप गरजेचं आहे. तर मग हा सिक्वेन्स लक्षात राहू देण्यासाठी नाही का, आपल्याला काहीतरी ट्रिक पाठ करावं लागेल, की जेणेकरून आपण हा सिक्वेन्स लक्षात राहू देऊ शकतो. त्यासाठी बघा, एक फेमस ट्रिक आहे, ही जवळपास सगळ्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता काय असतं म्हणजे काय, जर तुम्ही बघितलं असेल, जे वेस्टर्न साईडचे लोक असतात किंवा अमेरिका साईडचे लोक असतात बघा, आडनाव वगैरे रॉय वगैरे, असं रॉय, मॅथ्यूज, असे आडनाव असतात त्यांचे. तर मग काय, एक बीबी रॉय नावाचा एक व्यक्ती, कोणत्या नावाचा, बीबी रॉय नावाचा व्यक्ती, कोणता, बीबी रॉय, हा नाही का एक व्यक्ती बीबी रॉय नावाचा. तो कुठे राहतो, ग्रेट ब्रिटन मध्ये राहतो. ब्रिटन हे काय एक देश आहे, आणि त्या देशाला ग्रेट ब्रिटन असं म्हणतात. कोणत्या देशात राहतो, ग्रेट ब्रिटन मध्ये. कुठे राहतो, ग्रेट ब्रिटन. म्हणजे बीबी रॉय नावाचं एक काय त्या व्यक्तीचं काय नाव आहे, नाव काय त्या व्यक्तीचं, बीबी रॉय. तो ग्रेट ब्रिटन मध्ये राहतो, आणि त्याची बायको नाही का स्वभावानं खूप चांगली आहे. बघा, कशाने सांगते मी, स्वभावानं चांगली आहे. म्हणजे त्याची बायको कशी, व्हेरी गुड वाईफ. त्याची बायको कशी आहे, व्हेरी गुड वाईफ, म्हणजे त्याची बायको स्वभावानं बिचारी चांगली आहे. मग आता काय म्हणणार, मी काय सांगितलं, एक बीबी रॉय नावाचा एक व्यक्ती आहे.
तो व्यक्ती राहतो कुठं, ब्रिटनमध्ये राहतो आणि त्याची जी बायको आहे ती खूप चांगली आहे स्वभावानं. मग आता याला मी कसं म्हणणार बघा, मी परत सांगतो, व्यक्तीचं नाव काय आहे, बीबी रॉय. कुठं राहतो, तो राहतो कुठं, ग्रेट ब्रिटनमध्ये. आणि त्याची बायको कशी आहे रे, बायको खूप कशी त्याची चांगली आहे स्वभावानं. म्हणजे हे काय म्हटलं मी, एक वाक्य सांगितलं तुम्हाला, हे वाक्य लक्षात राहू द्या. काय सांगितलं, बीबी रॉय नावाचा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्ती राहतो कुठं, ग्रेट ब्रिटनमध्ये राहतो आणि त्याची बायको खूप चांगली आहे. मग या शब्दाला मी लिहिणार कसं तुम्हाला सांगतो आता बघा, बी रॉय, ROY ऍज इट इज नाव लिहून घ्यायचं. मी काय सांगितलं, कुठं राहतो, ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटन म्हणजे जी, ग्रेटचा जी आणि ब्रिटनचा बी, म्हणजे मी लिहिणार इथं जी ग्रेट ब्रिटन. आता परत सांगितलं, जी बायको कशी खूप चांगली आहे, व्हेरी गुड वाईफ, म्हणजे व्हेरी गुड वाईफ. आता हे झालं याची शॉर्ट ट्रिक. काय सांगितलं बघा, BBROY, बीबी रॉय, ग्रेट ब्रिटन. कसा ब्रिटन, कुठे राहतो, ग्रेट ब्रिटन, हॅज अ व्हेरी गुड वाईफ. मग जर तुम्ही सिक्वेन्स बघितला तर बघा, BBROY, बीबी रॉय, ग्रेट ब्रिटन. कोणतं ब्रिटन, ग्रेट ब्रिटन, राहतो कुठं, ग्रेट ब्रिटनला, आणि बायको कशी त्याची, व्हेरी गुड वाईफ. याच सिक्वेन्सनं तुम्हाला काय करावं लागतं, हा नंबर सिस्टम लक्षात राहू द्या. जर ही नंबर सिस्टम तुम्हाला एकदा लक्षात राहिली तर कोणत्याही रेजिस्टन्सवरची कलर कोडिंग तुम्हाला इझिली करता येईल. मग आता बघा काय करायचं, जर तुम्ही हे आता लक्षात कसं राहायचं बघा, सुरुवात करायचं ब्लॅक कलर पासून, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे आणि व्हाईट. आता तुमचं कन्फ्युजन कुठे होऊ शकतं बघा, एक तर पहिला हा जी आहे, बी आहे आणि हा व्ही आहे. हा काय, ग्रीन, ब्ल्यू आणि व्हायलेट. कधी कधी जी फॉर ग्रे पण लावू शकतं, किंवा जी फॉर तुम्ही म्हणसाल ग्रे, ग्रीन आहे का ग्रे. तर हे लक्षात राहू सांगतो बघा, हा ग्रीन कलर आहे, कलर कसा, हा ग्रीन, हा ब्ल्यू कलर आहे, आणि हा कोणता, ग्रीन आणि ब्ल्यू कलर. तर याच्यामध्ये लक्षात राहतो बघा, मी हे तुम्हाला पुढे सांगतो. पण हे एवढं लक्षात राहू द्या की हे नाही का, एक शॉर्ट ट्रिक काय सांगितली, बीबी रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ, आणि त्याच्यासमोर काय करायचं, झिरो पासून नंबर लिहिणं चालू करायचं. अशा पद्धतीनं तुम्हाला या रेजिस्टन्सच्या कलर कोडिंग किंवा रेजिस्टन्सचे काय झाले सिक्वेन्स लक्षात राहिला. आता बघा, आता चालू करू आपण ऍक्च्युअल रेजिस्टन्सची कलर कोडिंग कशी करायची. बघा, सर्वात पहिले आपण सुरू करणार, मी काय सांगितलं तुम्हाला की रेजिस्टन्स का वापरायचा हे सांगतो. बघा, आपण कलर कोडिंग का करतो, बघा, रेजिस्टर वरती छोटी व्हॅल्यू लिहिणे शक्य नाही. रेजिस्टन्स वरती काय करू शकतो, जो रेजिस्टन्स आधीच छोटा असतो आणि त्या रेजिस्टन्सवर तुम्ही व्हॅल्यू लिहिलं तर ते पॉसिबल नसतं. त्याच्यासाठी आपण कलर कोडिंग करतो. दुसरं कारण, कलर कोडमुळे व्हॅल्यू लवकर आणि सोपे वाचता येते. जर तुम्ही कलर कोड केलेला असेल तर व्हॅल्यू काय करते, लवकर वाचता येते आणि सोप्या पद्धतीने वाचता येते, म्हणजे कन्फ्युजन राहत नाही. नंतर सर्व रेजिस्टरसाठी स्टँडर्ड पद्धती. आता बघा, हे स्टँडर्ड पद्धती याचा अर्थ, तुम्ही या जगात कुठेही जा, जर तुम्हाला सेम कलर कोडिंगचा रेड, ऑरेंज आणि येल्लो कलर कोडिंगचा रेजिस्टन्स जर का दिसला तर त्याची या जगात कुठेही व्हॅल्यू काय राहते, सेम राहते. म्हणजे याला स्टँडर्ड पद्धत म्हणते, किंवा जगात कुठेही जरी गेले तुम्ही तरी त्या कलरवरून त्याची व्हॅल्यू बदलणार नाही, कारण ह्या सर्व जगाने हे काय केलेलं आहे, कलर कोडिंग ऍक्सेप्ट केलेली आहे. म्हणजे आपल्या यात शिकाय स्टँडर्ड पद्धत आहे, आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि ओळख करण्यासाठी काय राहतं, सोपं राहतं. मी आता सांगितलं तुम्हाला की लार्ज क्वांटिटीमध्ये जर का तुम्हाला प्रोडक्शन करायचं असेल त्याच्यासाठी पण काय राहतं, सोपं जातं. म्हणून आपण रेजिस्टन्सची कलर कोडिंग करतो. आता रेजिस्टन्सच्या किती बँड सांगितले मी तुम्हाला, 3 ते 4 बँड असतात. आता 4 बँड काय दाखवतो बघा, पहिला कलर, दुसरा कलर, तिसरा कलर, चौथा कलर, आणि बघा हा हा चौथा एकत्र कलर घ्या. हा झाला 4 बँडची कलर कोडिंग तुम्हाला काय आहे. मग आता याच्यापैकी कोणता बँड काय दाखवतो, पहिला बँड ऍज इट इज नंबर दाखवतो, दुसरा पण बँड ऍज इट इज डिजिट लिहायचा, आणि तिसरा बँड असतो मल्टीप्लायर. आता मल्टीप्लायर म्हणजे काय, तर सरळ साध्या भाषेत लक्षात राहू द्या की जो पहिला डिजिट ऍज इट इज लिहिणार, दुसराही डिजिट तुम्ही ऍज इट इज लिहिणार या कलर वरून, आणि तिसरा डिजिट मल्टीप्लायरला म्हणजे 10च्या डोक्यावरती तो अंक ठेवून द्यायचा. जर समजा रेड असेल, म्हणजे तिसऱ्या ठिकाणी रेड आला तर 10च्या डोक्यावर रेडचा कलर किती, 2, तर 10च्या डोक्यावर 2 लिहून घ्यायचं. जर ग्रीन असेल, बघा ग्रीनचा कलर किती आहे, 5, तर 10च्या डोक्यावर 5 लिहून घ्यायचं. हे नाही का, याला काय म्हणतात, कलर, हे तिसरा बँड मल्टीप्लायर. आणि जो चौथा बँड असतो तो असतो टॉलरन्सचा. टॉलरन्स म्हणजे काय माहिती का, टॉलरन्स म्हणजे बघा त्याची एरर येण्याची क्षमता. समजा 20 ओहमचा रेजिस्टन्स आहे, तर प्लस मायनस 1% रेजिस्टन्स, 1% काय म्हटलं, 10% जर का टॉलरन्स पकडला तर 2 एक तर तो जास्त राहू शकतो किंवा 2 कमी राहू शकतो. एक्झॅक्ट तर 20चा बनवू शकत नाही आपण 20 ओहमचा. तर जो थोडा एरर येऊ शकतो की बाबा याच्या व्हॅल्यू ते मध्ये राहू शकते, त्याला आपण टॉलरन्स म्हणतो. जवळपास तो 5% प्लस 10% प्लस 20% हे डिपेंड करतं की तुमचा शेवटच्या बँडचा आहे ना तो कलर कोणता, याच्यावरती डिपेंड करत असतं की तो टॉलरन्स त्याच्यामध्ये किती येणार. मग बघा, अशा पद्धतीने बघा आपली ट्रिक लक्षात राहू द्या. काय सांगितलं मी, BBROY, काय झालं, बीबी रॉय, कोणता ब्रिटन, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ, काय झालं, व्हेरी गुड वाईफ. आता इथून खालचं सध्या लक्षात करू, इथून खालचं सांगतो मी तुम्हाला, एक्सप्लेन करतो. सध्या हे इथपर्यंत समजलं मला, 9 पर्यंत बीबी रॉय, बीबी
रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. म्हणजे बी फॉर ब्लॅक. बघा आता मी कलरचंही डिनोशन दिलं तुम्हाला की ब्लॅक कलर कसा दिसेल, ब्राऊन कलर कसा दिसेल, रेड कसा दिसेल, ऑरेंज असा असतो, हा असतो येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट आणि आता हा व्हाईट पर्यंत आला. मग आता हे जे तीन दिसतात ना तुम्हाला खालचे, गोल्ड, सिल्वर आणि नो कलर, बघा या टॉलरन्स मध्ये ह्याच्यावरती कधीच जास्त प्रश्न विचारत नाही. टॉलरन्स मध्ये जो बँड होतो ना सर्वात जास्त वापरला जाणारे तीन बँड असतात, असतो गोल्ड, सिल्वर आणि नो कलर. मग जर गोल्ड असेल तर गोल्डचा टॉलरन्स असतो +- 5%, हे फिक्स आहे. सिल्वर असेल तर सिल्वरचा टॉलरन्स असतो +- 10%. आणि जर तुमचा नो कलर असेल म्हणजे तिथं कलरच दिला नाही कोणता, तर त्याचा टॉलरन्स असणार +- 20%. मग आता काय सांगितलं बघा, गोल्डचा टॉलरन्स +- 5%, सिल्वरचा टॉलरन्स +- 10% आणि आपला नो कलरच असेल त्याचा टॉलरन्स असतो +- 20%. हा टॉलरन्स तुम्ही काय करा लक्षात ठेवा. बरं हे समजलं ना, ब्लॅकच्या समोर 0 लिहिलं, हे एकच टेबल जरी लक्षात राहू दिला, तुम्ही तुम्हाला सांगतो पहिला आणि दुसरा डिजिट ऍज इज लिहायचा, तिसरा डिजिट ऍज अ मल्टिप्लायर लिहायचा आणि चौथा काय राहतो टॉलरन्स राहतो. आणि टॉलरन्स मध्ये सुद्धा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न या तीन याच्यावरती. म्हणजे वरच्या व्हॅल्यू जरी तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालतं, पण हे जे तीन आहेत ना, गोल्ड, सिल्वर आणि नो कलर, याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारतात. मग आता आधी काय करू आपण, एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला नाही का याच्या म्हणजे एक टेक्निकल पॉईंट सांगतो. बघा जसं की काय सांगितलं की बँड जवळ असतील तर व्हॅल्यू वाचणे सोपे जातं. मी तुम्हाला काय सांगितलं, हे जे बँड आहेत याच्या बघा याच्याशी बँड जवळ आहेत म्हणजे आपल्याला व्हॅल्यू वाचायला सोपं जातं. सोबत नंतर काय, टॉलरन्स बँड नेहमी शेवटी असतो. आता टॉलरन्स बँड काय असतो, नेहमी या रेजिस्टन्सच्या शेवटी असतो. रेजिस्टन्स हा युनिडायरेक्शनल काय बाय डायरेक्शनल, हा बाय डायरेक्शनल आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही डायरेक्शन जर का रेजिस्टन्स पलटवला तरी सुद्धा काय होऊ शकतं, त्यातून करंट फ्लो होतो. मग प्रश्न कधी कधी काय पडतो माहितीये का, की सर इथं तर 4 बँड दिसत आहे, तर आम्ही कसं ओळखायचं की बाबा इकडून चालू करू रीडिंग लिहिणं का इकडून चालू करू, हे कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो. सर्वात आधी लक्षात ठेवा, जो ज्या साईडला एकदम जो बँड एकदम दूर असतो ना, 3 बँड काय असतात जवळजवळ असतात आणि चौथा बँड एक तर दूर असेल तर तो दूरवाला बँड नाही का टॉलरन्स वाला असतो. आणि टॉलरन्स मध्ये मुख्यतः तीनच बँड वापरतात, एक असतो गोल्ड, दुसरा असतो सिल्वर आणि तिसरा असतो नो कलर. कलर नसेल तर 3 बँड असेल तर प्रश्न संपला. पण गोल्ड आणि सिल्वरचे जर का तुम्हाला हे दिसलं बँड दिसला, तर तो बँड सोडून त्याच्या अपोजिट डायरेक्शनने काय करायचं, तुम्ही काय करायचं व्हॅल्यू काढणं चालू करायचं. हे मी एक्झाम्पल मध्ये पुन्हा सांगतो तुम्हाला. फोर्थ बँड सर्वाधिक वापरला जातात. बघा मी काय सांगितलं, हे जे 4 बँडचं असतं ना, त्या 4 बँडचाच रेजिस्टन्स सर्वात जास्त वापरला जातो. आणि 5 बँडचा रेजिस्टन्स कुठे वापरतात, 5 बँड रेजिस्टर मध्ये 3 डिजिट, जसं मी सांगितलं याच्यामध्ये पहिला डिजिट, दुसरा डिजिट, तिसराही त्याच्यामध्ये काय असणार डिजिट असणार, चौथा मल्टिप्लायर आणि पाचवा टॉलरन्स असणार. ठीक आहे. तसं काय डेसिमल पॉईंट दाखवण्यासाठी सिल्वर -2 किंवा गोल्ड डेसिमल पॉईंट म्हणजे मी सांगितलं तुम्हाला काय करतो आपण, टॉलरन्स दाखवण्यासाठी एक तर +- 5%, +- 10% किंवा 10⁻⁻1 किंवा 10⁻⁻2 हे दाखवतो आपण. हे जास्तीत जास्त हेच वापरतात +- 10%, कारण मॅक्झिमम प्रश्न तुमच्या याच्यावरून सॉल्व्ह होतात. बघा नो कलर म्हणजे काय सांगितलं, +- 20% टॉलरन्स. आणि नेहमी बँडची दिशा अशी असते की टॉलरन्स बँड हा उजवीकडे असतो. म्हणजे लक्षात राहायचं की तो तुम्ही रेजिस्टन्स बघितला तर रेजिस्टन्स बघितल्यानंतर जो टॉलरन्स बँड असेल तो उजवीकडे ठेवायचा. म्हणून म्हणजे असं उजवीकडे ठेवला तर तुम्हाला प्रॉपरली काय करता येतं, ते बँड काय करते, बँडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. नंतर पॉईंट बघा, शॉर्ट ट्रिक्स मध्ये काय म्हणतात, ब्लॅक, ब्राऊन, रेड, येलो, ही शॉर्ट ट्रिक ही लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, कारण मी याच्यापेक्षा चांगली शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगितली. बघा मल्टिप्लायर साठी ब्लॅक, ब्राऊन बँड 10च्या पटीने व्हॅल्यू वाढते. मी सांगितलं 10च्या डोक्यावर जेवढे ठेवले तेवढे वाढणार. गोल्ड /10 हे जास्त गरज नाही, लक्षात राहू द्या. आता बघा, आता आपण काय करू, हे काय करतो, तुम्हाला एक बँड सॉल्व्ह करून दाखवतो. बघा खालचा घेतो आपण, याच्यात मी काय म्हटलं 4 बँडचा रेजिस्टन्स या. मग आता पकडणार कसं रे, मला मी काय सांगितलं की जो तुमचा टॉलरन्स वाला बँड आहे तो बँड काय ठेवायचा, आपल्या उजव्या साईडला ठेवायचा बघताना. मग हा उजव्या साईडला आहे. पहिला कलर कोणता आहे बघा, माझा पहिला कलर आहे ब्राऊन कलर, जर तुम्ही बघितलं असेल तर. मग मी काय करणार, माझ्या टेबलमध्ये ब्राऊन कलरची व्हॅल्यू किती 1, ती ऍज इट इज लिहून घेणार याच्या खाली, इथे लिहिली 1. बरोबर. दुसरा कलर आहे माझा ब्लॅक, तर ब्लॅकची व्हॅल्यू बघा किती आहे, ब्लॅकची व्हॅल्यू आहे 0. मग मी परत 0 ऍज इट इज लिहिला. बघा पहिला डिजिट, दुसरा डिजिट ऍज इट इज लिहिला. आता तिसरा जो असेल त्याला मी 10च्या डोक्यावर लिहिणार. म्हणजे काय लिहिलं, मल्टिप्लाय बाय 10च्या डोक्यावर किती येणार, तर तिसरा कलर कोणता आहे, रेड. तर रेडचा कलर आहे बघा 2, म्हणजे 10च्या डोक्यावर किती येणार, माझा 2 येणार. किती येणार, 2. आणि शेवटचं आता काय झालं, माझा कलर कोणता आहे, हा सिल्वर आहे. तर सिल्वरचा कलर किती राहणार, सिल्वर मी सांगितलं सिल्वर +- सिल्वर एका नाही, गोल्ड येतो, +- किती पर्सेंट, 5%. हा झाला गोल्ड, कारण गोल्डचा आहे म्हणून +- 5% लिहिलं. याचा अर्थ माझा 10 × 10⁻2 +- 5% या रेजिस्टन्सची काय झाली, व्हॅल्यू झाली. मग तुम्ही म्हणाल सर वरच्या याच्यामध्ये नाही का इथं रेड दिलेलं आहे, मी तुम्हाला आताच सांगितलं की रेड वाला नाही का जास्त वापरत नाही, तरी आता इथं ट्राय करू आपण. पहिला बँड कोणता आहे बघा, येल्लो. तर येल्लोचं किती आहे, 4, म्हणजे मी इथं 4 लिहिणार. बघा इथे लिहिलं 4. नंतर कोणता आहे, व्हायलेट, किंवा काय म्हणा व्हायलेट म्हणून आपण, व्हायलेटचा किती आहे 7, तर मी इथं 7 लिहिणार या बँडच्या खाली. इथं बघा याच्या खाली 4 लिहिलं,
याच्या खाली 7 लिहिलं, ब्लॅकवाला किती आहे, ब्लॅकवाला 0, तर 10⁻⁴ किती येणार 0, म्हणजे याला फक्त 10 लिहिलं तरी चालतं. मल्टिप्लाय बाय, आता बघा रेडचा, तर रेडचा टॉलरन्स मी बघा इथे दिलेला आहे ±2%, म्हणजे देणार ±2%. बरोबर. तर मग अशा पद्धतीने करणार 10⁻⁴ म्हणजे हा काय तो 0 येतो, 10⁻⁴ हा 0 असतो. बरोबर. तर मग 47 मल्टिप्लाय 10⁻⁴ म्हणजे 47 ओहम ±2% काय जाणार, या सगळ्याची या रेजिस्टन्सची करणार व्हॅल्यू राहणार. अशाच पद्धतीने आपण कोणत्याही प्रकारच्या रेजिस्टन्सची काय करू शकतो, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. याच्यासाठीच आपण काय करू शकतो, ही कलर कोडिंग वापरत असतो. मग कलर कोडिंग वापरण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे, कलर कोडिंग नेमकी कशासाठी वापरतो, किंवा या टेबलच्या साह्यानं तुम्ही कशा पद्धतीनं कलर कोडिंग लक्षात ठेवू शकता, किंवा कशा पद्धतीनं कलर एखाद्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढू शकता, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता बघा, रेजिस्टन्सची व्हॅल्यू मेजर करण्यासाठी आपण ओहम मीटर पण वापरतो, त्याच्यानंतर मल्टीमीटर पण वापरतो. पण तुमच्याकडे एखादा मीटरच अवेलेबल नाहीये समजा, तर मग त्यावेळेस काय करणार तुम्ही, अशा या कलर कोडिंग वरतून काय करणार तुम्ही, त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करणार. बघा, जेवढं मी या टेबलमध्ये दिले ना, या टेबलवरतीच मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये असो किंवा त्या रेजिस्टन्सच्या कलर कोडिंग वरती असो, फर्स्ट इयरच्या ज्यावेळेस मी निमीचे मॉड्यूल्स वगैरे घेईल ना, त्यावेळेस सुद्धा निमीच्या मॉड्यूल्समध्ये डायरेक्ट काय याच्यावरती प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी काय करायचं, हे जेवढं मी सांगितलं तेवढं व्यवस्थित काय करा, एकदा व्यवस्थित नाही का नोट्समध्ये कुठेतरी लिहून ठेवा आणि चांगल्या पद्धतीने एवढ्या पॉईंटवरती काय करा, रिव्हिजन करा प्रत्येक वेळेस. आता बघा, या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं, की सगळं रेजिस्टन्स, बघा रेजिस्टन्स बद्दल डिस्कस केलं, की रेजिस्टन्स कलर कोडिंग आपण नेमकी का करतो. त्याच्यानंतर रेजिस्टन्सचे कलर लक्षात ठेवण्याची ट्रिक काय, मी तुम्हाला ट्रिक सांगितली बघा, बेबी रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. ती ट्रिक तुम्ही 4 ते 5 वेळा लिहून पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. तर ती पूर्ण ट्रिक लिहायची. ट्रिक लिहिल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय शिकलो, की एखाद्या म्हणजे रेजिस्टन्स बद्दलचे इम्पॉर्टंट पॉईंट बघितले, की पहिला बँड काय असतो, दुसरा बँड काय असतो, तिसरा बँड काय असतो. तर बघा, पहिला बँड ॲज इट इज लिहायचा, दुसराही बँड ॲज इट इज लिहायचा, तिसरा बँड 10च्या डोक्यावर लिहायचा, म्हणजे त्याला आपण मल्टिप्लायर म्हणतो, आणि चौथा बँड आपला टॉलरन्सचा असतो. अशा पद्धतीने आपण बँड बद्दल बघितलं, आणि नंतर सर्वात शेवटी एक एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. त्या एक्झाम्पलवरून मी दाखवलं, की आपण ऍक्च्युअलमध्ये त्या टेबलच्या साहाय्यानं रेजिस्टन्सची कशा प्रकारे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. एवढं सगळं आपण काय केलेलं आहे या लेक्चरमध्ये बघितलं. याच्या आधी मी नाही का केसीएल वरतून तुम्ही केसीएल कसं सॉल्व्ह करू शकता, केव्हीएल कसं, केव्हीएल काय आहे, केव्हीएलची बेसिक थेरी काय, या आधीचे, नंतर त्याच्यानंतर काय रेजिस्टन्स, फक्त ओहम मीटर काय, ओहम्स लॉ वगैरे काय, या सगळे नाही का थेरी लेक्चर मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. या अशाच प्रकारचे विविध प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, ज्यांनाही म्हणजे जेही इलेक्ट्रिकल रिलेटेड स्टडी करतात, किंवा जे आयटीआयचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुमचा काही डाऊट असेल तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आजचा व्हिडिओ आपला इथंच संपला. धन्यवाद.